भाजपचे नेते प्रवीण दरेकर जोडले गेलेले आहेत। दरेकरजी, आपलं स्वागत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत। मुख्यमंत्री शिंदे काय भूमिका मांडू शकतात, तुमचा अंदाज काय? नाही, मला वाटतं समन्वयातनं या ठिकाणी महायुतीचं सरकार आम्ही एकत्रित जाऊ शकतो आणि कुठल्याही प्रकारचा विसंवाद न होता या ठिकाणी राज्यातल्या जनतेनं जो मॅन्डेट दिलेला आहे त्या मॅन्डेटला हॉनर करण्याचीच एक चांगली भूमिका माननीय शिंदे साहेबांची असू शकते। मात्र दरेकरजी, काही वेळापूर्वीच आमच्या प्रतिनिधींनी संजय शिरसाट यांच्याशी संवाद साधला। त्यावेळी संजय शिरसाट यांचं असं वक्तव्य होतं की ज्यावेळी दाढीवरून हात फिरवतात, शिंदे ज्यावेळी दाढीवरून हात फिरवतात त्यावेळी नक्कीच काहीतरी घडतं। नाही, आता ते शिरसाटांनाच विचारा ना, मला त्याचा काही अनुभव नाहीये। त्याच्यामुळे काय घडतं काय घडणार आहे हे त्या ठिकाणी शिरसाटच सांगू शकतील। शिरसाट बोलले त्याच्यावर मी कसं काय सांगणार। मात्र भाजपमधून अशीही एक भावना व्यक्त केली जाते की 2022ला मोठ्या भावानं मोठेपणा दाखवला, आता शिंदेंनी तो मोठेपणा दाखवावा। नाही, या ठिकाणी प्रश्न आमच्या भावनेचा नाही, आमच्या मागणीचा नाही, आमच्या इच्छेचा नाही। या ठिकाणी प्रत्येक पक्षाला भावना असतात, आपला नेता त्या ठिकाणी प्रमुख व्हावा असं वाटत असतं। तथापि या संदर्भात हे तिन्ही नेते समजदार आणि अत्यंत परिपक्व असे नेते आहेत, अजितदादा, देवेंद्रजी आणि शिंदे साहेब। आणि त्याच्यामध्ये ते एकत्रित बसून समन्वयातनं अत्यंत चांगला निर्णय होईल, ज्याच्यावर केंद्रीय नेतृत्व आमचं त्या ठिकाणी अंतिम मोहर लावेल। आणि शेवटी हा निर्णय दिल्लीतलं केंद्रीय नेतृत्व ठिकाणी घेईल। आमची जी केंद्रीय समिती असते तीच या संदर्भात अंतिम निर्णय घेत असते। नक्कीच दरेकरजी, धन्यवाद, तुम्ही TV9 मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल।